पुणे महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या आता कोणाच्या हातात जाणार? शहराच्या विकासाचा डोलारा सांभाळणाऱ्या सर्वात शक्तिशाली स्थायी समितीचा नवा राजा कोण ठरणार? निवडणूक होणार की निवड बिनविरोध? जाणून घेऊया आजच्या विशेष रिपोर्टमध्ये. पुणे महापालिकेच्या राजकारणात सध्या प्रचंड हालचाली सुरू आहेत. स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक येत्या 23 फेब्रुवारीला सकाळी 11:30 वाजता पार पडणार आहे. यासाठी 18 फेब्रुवारीला सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. पीठासीन अधिकारी म्हणून सतीश कुमार खडके यांची नियुक्ती करण्यात आली असून महापालिकेच्या विशेष सभेत ही प्रक्रिया पूर्ण होईल. स्थायी समितीच्या एकूण 16 सदस्यांपैकी भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय. अध्यक्षपदासाठी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणूक बिनविरोध होऊ देतात की पेच निर्माण करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भिमाले यांच्या सोबतच महापालिकेत मयुरी कोकाटे, संदीप बेलदरे आणि विशाल धनवडे यासारख्या सदस्यांची वर्णी लागल्याने राजकीय चुरस वाढली आहे. पुण्याचा विकास आराखडा आणि अधिक निर्णय घेणाऱ्या या समितीचे अध्यक्षपद श्रीनाथ भिमाले यांच्याकडेच राहणार की ऐनवेळी काही राजकीय ट्विस्ट पाहायला मिळणार? पुण्याची तिजोरी सुरक्षित हातात आहे असं तुम्हाला वाटतं का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि पाहत राहा न्यूज डॉट्स.